संपूर्ण राज्यभरात कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्ताने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात असतानाच पेणमध्ये मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये आपल्या लेखणीद्वारे लिखाण करत असणाऱ्या पेणमधील पत्रकारांचा म्हणजेच मराठी लेखणीचा सन्मान केला। यावेळी मनसेच्या पेण तालुका अध्यक्ष गौरी ओरा, उपतालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, नितेश पाटील, विजय पाटील, पंकज पाटील, सौरव पाटील, वाशी विभाग अध्यक्ष सुहास पवार, हमरापूर विभाग अध्यक्ष नमस्कार भगत, पूर्व विभाग अध्यक्ष कल्पेश सकपाळ, उपाध्यक्ष नयन रोडेकर, जिते विभाग अध्यक्ष अजिंक्य गावण, उपाध्यक्ष विवेक घरत, जिते शाखा अध्यक्ष जगदीश ठाकूर, रुपेश म्हात्रे, कल्पेश पाटील, नेत्रा रोडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मनसेचे संदीप ठाकूर यांनी गेली अनेक वर्ष पत्रकार क्षेत्रात असणारे ज्येष्ठ पत्रकार विजय मुकर, राजेश कांबळे, स्वप्नील पाटील, विनायक पाटील, संतोष पाटील, किरण बांधणकर, प्रशांत पोद्दार, सुभाष टेंबे या पत्रकारांचा मराठी अस्मितेचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला। यावेळी बोलताना जी मराठी भाषेची शिकवण आम्हाला आमचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी दिली आहे, त्याचप्रमाणे हे पत्रकार देखील आपली मराठी भाषा भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक आदी विषयांच्या माध्यमातून आपल्या लेखणीतून वृत्तपत्राद्वारे घराघरात पोहोचवत आहेत। म्हणजेच एक प्रकारे ते मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करत आहेत। अशा पत्रकारांचा सन्मान करणे हे क्रमप्राप्त होते आणि म्हणूनच आम्ही त्यांचा आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विशेष सन्मान केला असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी मनसेने मराठी भाषा दिनाचे फलक तयार करून विविध क्षेत्रातील मराठी भाषिकांचे त्यावर मराठी भाषेबाबतचे आपले मत लेखणीद्वारे उमटवण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आणि त्याला देखील चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। वर्षापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे जे आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतच असतो। पण मुळातच जो सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा या मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृतीबद्दल जो काही आदर किंवा जो काही प्रेम आहे तो सदैव दिसत आला आणि त्याचंच नेहमी औचित्य साधून 27 फेब्रुवारीला जो कवी कुसुमाग्रजांची जी जयंती असते त्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन आम्ही हा उत्सवासारखा साजरा करत असतो। आम्ही फार प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची प्रत्येक गावागावात, शहरामध्ये, तालुक्यामध्ये लगबग असते की हा कार्यक्रम कुठल्या स्वरूपात करायला हवा आणि कसा करायला हवा। पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आपली मराठी स्वाक्षरी ही कशी करण्यात येईल आणि मराठी सणाच्या निमित्ताने आपण कसं साजरा करू, हा मराठी राजभाषा दिन आम्ही प्रयत्न करत असतो। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।